नमस्कार. आमच्या समर्पण मराठी चॅनलवर तुमचे स्वागत आहे. अशीच ईश्वराची स्तुती स्तोत्र व नवनवीन कथा ऐकण्यासाठी तसंच ह्या समर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आम्ही ह्या भागात शिवलीलामृतातील 11वा अध्याय ऐकणार आहोत. ह्या शिवलीलामृत ग्रंथाचा विस्तार खूप मोठा आहे. पूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसल्यास किमान 11वा अध्याय तरी वाचावा किंवा श्रवण करावा. ह्या अध्यायाचे अनुष्ठान वाचन श्रवण करणाऱ्यास शतरुद्र केल्याचे पुण्य व ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. 11वा अध्याय हा रोज ऐकल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा शक्ती प्राप्त होऊन तुमच्यावर महादेवाची कृपादृष्टी व त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होऊन सर्व सुख समाधान व ऐश्वर्य प्राप्त होणार आहे. तर चला आपण आता शिवलीलामृतातील 11व्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूत मने सौनिकादिकां प्रती जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिते त्यांच्या पुण्यास नाईमिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिते शुक्रादीश्वरगण तो शंकरच त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा सोडस दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश मनगडी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवती 24 सहा कणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा 6वी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिमान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजाध्याद बुसूर धन्य म्हणती तोची राजेश्वर लाचन गे न्याय करी सासार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसे लादिजे कामिनी सुतसभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाईजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघाशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सिम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तम ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून करती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणी शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यासी कानावडे वस्त्रभूषण करती रुद्राक्ष भस्म धारण
सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेंची ब्राह्मणाशी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडिते आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घराशी आला पराशर सवे वेष्टता तृषीचे भार अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण दैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र जेणे केले. जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्न जाळिले सत्र करोनिया. जन्मेंजय सर्पसत्र केले ते आस्तिकेमध्येच राहाविले पराशरासी पुस्तरे प्रार्थिले मग वांचले रावणादिक. वीरांची दटावून क्षणमात्रे प्रतिदृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ही सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा ह्या लागी ध्वनितार्था बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय सुख योगींद्र तो बद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घराला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती साष्टांगन मुनी घराशी आणती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडूनी म्हणे दोघे कुमार रात्रंदिनी ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्याशील अणुमात्र भाषण न करीती कोणाशी. इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजियानी समग्न आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हाशी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती दाखविले बद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टींशी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता. ह्यावर बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वीमादी निस्सिम स्वरूप ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे दिवरी सदा धळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंतक राजस चंद्ररश्मी समप्रकाश सह्याजिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमैशी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार घरी माता सभाग्य सोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. हिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप ढोलविती मान तिचा भोग काम इच्छून उपसभागे येती घरा. वैशा सोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासई वश्य नवे. परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित नित्यरक्ष त्रिजळे शिवपूजित ब्राह्मणस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी. याचकमनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटिलिंगे करवित श्रावण माशी अत्यंदरे. ऐक भद्रसेना सावधान उक्कड मरकड पाळिले प्रीती करून
त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुके. आपुले जे का नृत्यांगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. उक्कड मरकड त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा गपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती वरून त्यांचंही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोन सदा शिव पातला. सौदागराचा वेश धारिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते ध्वा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यासी बसविले रत्नमंचकी. तो पृथ्वीमोलाचे हस्तकी कंगण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिले जाण मानवी कृतत्व हे नवे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंगण. एरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंगण मीही 32 लक्षणी पद्मिण. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सर्वेंची त्याने दिव्यलिंग काढले. सर्व प्रभेऊन आगळे तेज वर्णले नच जाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंगणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझे प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यांगारी नेऊन. मग दोघेश करती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावयाभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेसी लागला अग्नी. जन धावू लागले चहूकडोनी एकची हाक झाहली. तिस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तवम वातात मदत चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपास त्यांचे काढून. उक्कड मरकड दिदले सोडून गेले पळोनी उन्हाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती तेधवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा जी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या. अति लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सुवेग ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निगे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी. संकटी पाळी भक्तांते माता जटांचा भार. तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळू आहे नीर. भयंकर महाजोगी चंद्रकळा त्याचे शिरी. नीळकंठ खट्वांगधारी भस्मचर्चिले शरीरी. गजचर्म पांघुरला नेसलासे वाघ्र्यांबर. गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांग वेष्टत पणीवर.
दशभुजा मिरविती वरचेवरी कुंदक झेलित देवी 10 भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलूनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुनी विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत जीवरूप पावोनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी सुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेतीचे गोट उदक अमृताहुनी कोटी गुणे जेते सूर तरुंची वने अपारे सुरभीची भौत खिल्लारे चिंतामणींची धवलांगारे भक्ता कारणे निर्मिली जेते ओसणता बोलिती शिवदास तेते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष उक्कट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याची पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावती बहुतांस उद्धारितील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे तुके निमी धन्य सुपुत्र उद्री जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा तथार्थ गुरुवर्या पौत करता नवस एवढाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी ह्या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी क दुःखावर्णी पडेल पै प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा आज पासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी रावेकता धरणीचे मृच्छा येऊनी पडेला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहवळुनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणिया हाहाकार वक्षस्थळ पीटी नृपवर मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जय पंचभूते नव्हती समग्न शशीमित्र नव्हते तै नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूनिया ते ध्वनिमाया सत्य तेथोनी झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया सत्वांचे निर्मिला पीतवसन रजासे सृष्टिकर्ता दृढम तमासे रुद्र परिपूर्ण स्वर्ग स्थित्यंत करविता विदिसी म्हणे सृष्टिरची पूर्ण एरू म्हणे मजनाई ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहुनी विशेष ग्रहज्ञान भुवन त्रयीय सेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले ये रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरिती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग सांप्रदाये ऋषी पासोन भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जोहार अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन
स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन यावनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा गाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर. पास सोडून यम किंकर रिते हिंडो लागले. मग यमे विधी लागे पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिणे कुतर्कवादी भेदी लक्षुण त्यांच्या रही संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेणे ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नानारीची जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हरगौण. ऐशी म्हणती जे त्या लागोन आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांची कुंभी पाकी घालावे त्यांची. रुद्र अनुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. ह्या करिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दूरी होय साच. अथवा शतगट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लवाणून. रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण छोणीपाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण सदग्न होनी बोलत. शकळ ऋषी रत्न पंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासोनी. तरी त्वाम आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगती ते बोलावून. आताची आणि तो आरंभी मग शस्त्र विप्र बोलावून. ज्यांची रुद्राष्टानी भक्तिपूर्ण न्यासय धान युक्त पडून. गुरुपासून जे आले परदारा आणि परधन. ज्यांची वमनाहुनी नित्यपूर्ण. विरक्त सुशील गेल्या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती. हे सापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. शस्त्रकट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. कदर्नीचे स्वलील भरले पूर्ण. त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिन्यले ब्राह्मण. अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडाश. मृत्यू समयेता धरणीस बाळ मूर्छित पडेला. एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घावरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर. ऊर्ध्वन जटा कपाळी सेंदूर. विक्राळ दाडा भयंकर नेत्र खादिरा अंगासारखे. तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता. कमळ भवांडी तुझे नसे ते तेजे जैसे गबस्ती. दिगंत तम संहारिती भस्म अंगी वाघ्रांबर दिसती. यश असती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडाबडा लोळे. शिवनाम गर्जत ते वेळी देव सुमने वर्षती. अनेक वाद्याचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर. मुखद्व्याची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर तनया पार वाजती. चंद्रानना धडकत भेरी नादन माये नबोदरी. असो बलसेन ह्यावरी विधियुक्त होम करीतसे.
षड्रस अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणुनी अर्पी ब्राह्मणाशी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता ऐसा ती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वदूर्णी की श्वेतोपल्ले मृंडानी रमणलिंग अर्चिले की निर्दयवास सापडे चिंतामणी की सुदिता पुढे शिराब्दी ये धावनी तैसा कमलोद्वंदनते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिकी सत्यवती नंदन ओत्तानपादे कह्या हृदयरत्न हे शिष्य ज्यांचे त्रिभुवनी जाण वंद्यम जे का सर्वांते जो चतुष्टा कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या कर्तळामळ ज्याचे स्वरूप पावता केवळ नारायण दुसरा की हे एकमाळ भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडी ताडीर सक्राधिका तो नारद देखोनी तेची क्षणी कुंडातुनी मुक्तिमंत निगे अग्नी दक्षिणाग्नी ग्रहापत्य हावनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावोनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजला नारद मुनी रावबा टाके कर जोडुनी म्हणे स्वामी अंतरदृष्टी दृष्ट्यांतू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशपूज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणि तोतासी भद्रसेन नंदन त्यासी 10 सहस्त्र वर्षे पुण्य आयुष्य से निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसाणत होतासी मक चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तम 12 वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते ते महत पूर्णे निरसुनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपरांधे कष्टी बहु मग उफा ठाकुनी कृतांत कर जोडोनी स्तवन करीत हे अर्पणाधव हिमन गजामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राहे पायावरी घालती लोळणी आणिक सहस्त्र रुद्र करुणी मोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष सतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप ह्याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरिती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपथ धन देऊन तो सविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांची होय आयुष्य संतती त्यांची काळ न बाधे अंती वंदो निनेती शिवपदा दशशत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरी दूर होती ह्यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्राशी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठाना रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला
विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधिलोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिलेले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न इच्छाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसोवनी वांज झाली माता त्याची संगतीन धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपुल्या ग्रहासी न आणावे आपण त्याच्या सदनासी न जावे ते त्याजावे जीवे भावी जेवी सुशीळ हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा ह्या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यासी घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अर्पणारजाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगनानंद मूळ कंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड एकादशाध्याय गोडः इति एकादशोऽध्याय संपूर्ण श्रीशां सदाशिवार्पणमस्तु। ओम नमः शिवाय।